आपण 30 मिनिट्स ही मीटिंग ठेवणार आहोत. साधारण 20-25 मिनिटांमध्ये आपल्या या वर्षीच्या कार्निवलची प्रोसेस काय असणार आहे ते आपण एकदा समजून घेऊ आणि त्यानंतर काही डाऊट्स काही क्वेश्चन्स असतील तुमच्याकडून तर त्यांचं आपण एक क्वेश्चन आन्सर असं session आपण ठेवणार आहोत लास्ट 5 मिनिट्ससाठी. सो जास्त वेळ आपण घेणार नाही आहोत. मॅक्झिमम 30 मिनिट्स मध्ये आपण ही जी प्रोसेस आहे या सायन्स कार्निवलची ती आपण समजून घेणार आहोत. तोपर्यंत आपण मागच्या वर्षी जो आपला सायन्स कार्निवल झाला होता त्या सायन्स कार्निवलचे काही फुटेज आपण सध्या मेन स्क्रीनवर शो करतोय. मागच्या वर्षी एकंदरच सायन्स कार्निवल खूप असं एक्साइटिंग होतं. बऱ्याच मुलांनी त्यामध्ये आपले नवनवीन प्रोजेक्ट सबमिट केले आणि त्यांच्यातील जे स्किल आहे 21st सेंचुरी स्किल्स ते त्यांनी तिथं शोकेस केले. ओव्हरऑल एक्सपो झोन म्हणा किंवा इतर मुलांसाठीचे इंटरॅक्टिव्ह जे आपण गेम्स वगैरे किंवा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आपण तिथं ठेवल्या होत्या. विद्यार्थ्यांनी त्या खूप एन्जॉय केल्या आणि वी होप की यावर्षी सुद्धा त्या मुलांना एक वेगळा असा अनुभव देण्यासाठी आम्ही हे सायन्स कार्निवल घेऊन येत आहोत. सो मीन व्हाईल बाकी टीचर्स पण जॉईन होतील. आपण तोपर्यंत सुरुवात करूयात कारण ऑलरेडी 11 वाजून 37 मिनिटं झालेली आहेत. सो पुन्हा एकदा मी सगळ्या टीचर्स या अमेझॉन थिंक बिग सायन्स कार्निवल 2026 मध्ये स्वागत करत आहे. यावर्षी आपण बेसिकली हे कार्निवल कसं होणार आहे कारण नेहमीप्रमाणे दरवर्षी आपण कार्निवल घेतो पण यावर्षीचं कार्निवल थोडंसं वेगळं करण्याचा आमचा एक प्रयत्न आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना सुद्धा एक वेगळा अनुभव इथे मिळेल. ठीक आहे. सो बेसिकली हा कार्निवल या नोव्हेंबर 2025 पासून ते फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये होणार आहे. कार्निवलचा जो मेन इव्हेंट असणार आहे तो फेब्रुवारी महिन्यामध्ये असेल. त्याची तारीख अजून यायची आहे कारण बाकी सगळ्या गोष्टी जसं व्हेन्यू बुकिंग म्हणा किंवा क्लायंट कडनं डेट्स ह्या सगळ्या यायच्या आहेत. सो ते एकदा फायनलाइज झालं की त्या गोष्टी सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ठीक आहे. Okay, sir. टीम shall we start or need to wait for some time? स्टार्ट कर दीजिए. ठीक आहे आपण सुरुवात करूया. सो पुनश्च मी सगळ्या शिक्षकांचं इथं स्वागत करतो की त्यांनी वेळात वेळ देऊन ही मीटिंग जॉईन केली आहे. कारण जसं विद्यार्थ्यांसाठी कार्निवल हा एक वेगळाच रोमांचकारी अनुभव आहे त्याच पद्धतीने शिक्षकांसाठी सुद्धा ही वेगळी संधी आहे की स्टेम एलिमेंट आपल्या रोजच्या शिकवण्यामध्ये कसं आहे किंवा त्याला कसं मॅक्झिमम युटिलाइज करू शकतो हे समजून घेण्यासाठी हा सायन्स कार्निवल बेसिकली नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये एक वेगळा असा रोल निभावत आहे. सो त्या कार्निवलची प्रोसेस जाणून घेण्यासाठी आज आपण सगळेजण इथं उपस्थित आहोत. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके. सो ओव्हरऑल 2019-20 पासून 19 आणि 20 पासून आपण कार्निवलला सुरुवात केली ज्यामध्ये सुरुवातीला 6 NMMCच्या शाळांसोबत आपण हे केलं होतं. वर्षागणिक त्यामध्ये शाळांची वाढ होत गेली. 20-21 मध्ये आपण 12 शाळांसोबत केलं. त्यानंतर 21-22 मध्ये आपण व्हर्च्युअल मोडवर गेलो कोविडमुळे. पुन्हा 22-23 मध्ये आपण ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या सोबत हा कार्निवल साजरा केला. त्यावेळेला आपण एकूण 53 नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांसोबत होतो. 23-24 मध्ये पुन्हा आपण यावर्षी म्हणजे 23-24 ला आपण ठाणे महानगरपालिकेच्या काही निवडक शाळा सुद्धा त्यामध्ये आपण सामील केल्या होत्या आणि एकंदर शाळांची संख्या 56 होती. 24-25 मध्ये सुद्धा आपण TMC ठाणे महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका अशा मिळून 53 शाळांमध्ये प्रोग्राम केला. यावर्षी मात्र आपण निवडक 47 फक्त NMMC मधीलच शाळा आपण यांच्यासोबत हा कार्निवल साजरा करत आहोत. सो दरवर्षीप्रमाणे जसं आपल्याला माहित आहे की सायन्स कार्निवल हा बेसिकली आपण SDG गोल्स वरच
बेस्ड असा सो एसडीजी गोल्स आपल्या सर्वांना माहित आहेत. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे 17 गोल्स आहेत जे बेसिकली UN नेशन्सने डिसाईड केले आहेत. सो आजच्या ह्या पूर्ण आपल्या मीटिंगमध्ये आपण थीम्स म्हणा किंवा या गोष्टींवर थोडं कमी फोकस ठेवून आपलं प्रोसेस काय असणार आहे, एंटायर जर्नी आपली काय असणार आहे. नोव्हेंबर स्टार्ट झालाय, कार्निवल अनाऊन्स झालाय, ते फेब्रुवारी मेन इव्हेंट पर्यंत आपण कसे जाणार आहोत ते आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. पण मुलांचे जे प्रोजेक्ट्स असणार आहेत ते बेसिकली या 17 एसडीजी गोल्सवरच असणार आहेत. कारण मोस्ट ऑफ द नेशन्स या एसडीजी गोल्सवरच सध्या वेगवेगळे प्रोजेक्ट्स किंवा सोल्युशन्स आणत आहेत. सो आपण सुद्धा त्याच अँगलने पुढे जात आहोत. सो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल सोबत आपण नेक्स्ट जे आहे की आपण थोडासा अजून आपल्या भारतापुरता जर विचार केला. मॅम नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो आपण यावर्षी एसडीजी गोल सोबतच विकसित भारत 2047 या गोलवर सुद्धा आपण लक्ष ठेवून आहोत. सो शाळांमध्ये आम्ही स्टेम एलिमेंट्स देऊन मुलांना AI म्हणा, रोबोटिक्स म्हणा किंवा कोडिंग म्हणा या माध्यमातून मॅक्झिमम टेक्निकल अवेअरनेस देण्याचा प्रयत्न करतोय. सो जसं आपण भारतासाठी म्हणजे भारताचं ज्या वेळेला स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे त्यावेळेला विकसित भारत 2047 ही जी थीम आहे ही सुद्धा आपण या मीटिंगमध्ये किंवा या कार्निवलमध्ये आपण मेन फोकस ठेवली आहे. सो विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांच्या सराउंडिंग मध्ये असणारे प्रॉब्लेम्स सोडवावेत, त्यावर नवीन त्यांनी उपाय घेऊन यावेत की जे सगळ्यांना सहज उपलब्ध असतील आणि त्यातून एक उज्ज्वल असं भविष्य भारताचं आपल्याला दिसू शकेल. या दृष्टीने आम्ही विकसित भारत 2047चं मॉडेल डोळ्यासमोर ठेवून सायन्स कार्निवल या वर्षीचं आम्ही डिझाईन केलेलं आहे. मॅम नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो यावर्षी बेसिकली आपल्या सायन्स कार्निवल म्हणजे दरवर्षी आपण कार्निवलचे वेगवेगळ्या थीम्स आपण ठेवत असतो, त्याच्यावर आधारित विद्यार्थी त्यांच्या नवनवीन कल्पना ह्या सादर करत असतात. तुम्हाला आठवत असेल की मागच्या वेळेला आपण इन्क्लुझिव्ह स्पेसेस ही एक थीम ठेवली होती, ज्यामध्ये सर्व समावेशक अशा उपाययोजना म्हणा किंवा असे प्रोजेक्ट्स म्हणा विद्यार्थ्यांनी त्यामध्ये शोकेस केले होते, जे स्पेशल पीपलसाठी सुद्धा त्यामध्ये त्यांनी प्रोजेक्ट्स आणले होते. सो त्या दृष्टीने यावर्षी आपण दोन वेगळ्या नवीन थीम्स आणत आहोत, ज्यामध्ये पहिली थीम आहे स्टेम फॉर सस्टेनेबिलिटी, ज्याला आपण शाश्वततेसाठी स्टेम प्रणाली म्हणू शकतो. तसंच दुसरं आहे इनोव्हेशन फॉर गुड, ज्याला आपण समाज हितासाठी नवकल्पना असं म्हणतो. सो या दोन आपल्या मेन थीम असणार आहेत आणि या दोन थीमच्या आतमध्ये जवळपास आपले 10 एसडीजी गोल्स हे यामध्ये इन्क्लूड आहेत. तो विद्यार्थी ज्या वेळेला त्यांचे प्रोजेक्ट ड्राफ्ट सबमिट करतील त्यावेळेला आपल्याला बेसिकली या दोन थीम्सच्या अंडर आपले प्रोजेक्ट ह्या कार्निवलसाठी त्याची नोंदणी करायची आहे. ठीक आहे मॅम नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो यामध्ये बेसिकली जसं म्हटलं की पहिल्या थीम मध्ये स्टेम फॉर सस्टेनेबिलिटी मध्ये लाईफ ऑन लँड म्हणजे जमिनीवरचं जीवन म्हणा किंवा लाईफ बिलो वॉटर पाण्याखालचं जमीन पाण्याखालचं जीवन, अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी, क्लायमेट ऍक्शन असे वेगवेगळे एसडीजी गोल्स त्यामध्ये इन्क्लूड होतात. तसेच इनोव्हेशन फॉर गुड मध्ये आपण क्वालिटी एज्युकेशन म्हणा, इंडस्ट्री इनोव्हेशन, गुड हेल्थ, वेलबिंग आणि सस्टेनेबल सिटीज आणि कम्युनिटी असे वेगवेगळे त्यामध्ये एसडीजी गोल्स आपले इन्क्लूड होतात. सो शाळांनी थोडंसं यामध्ये थोडंसं विद्यार्थ्यांना प्रेरित करायचं आहे. आमचे आरती तुमच्या मदतीसाठी तिथं नेहमीच असणार आहेत, पण शाळांनी थोडंसं विद्यार्थ्यांना एसडीजी गोल्स काय आहेत, या वर्षीच्या आपल्या कार्निवलच्या थीम्स काय आहेत यासाठी थोडंसं जर विद्यार्थ्यांसोबत फॉलोअप घेतलं त्यांना प्रेरित तर नक्कीच यावर्षी विद्यार्थ्यांकडून आपल्या ह्या ज्या थीम आहेत त्याच्या आधारावर आपले नवीन नवीन प्रोजेक्ट विद्यार्थी आणतील आणि आपल्या शाळांना कार्निवल मध्ये रिप्रेझेंट करतील याची आम्हाला शाश्वती आहे. मॅम नेक्स्ट. सो आपण आतापर्यंत शाळांची नाव नोंदणी केली. मागच्याच आठवड्यामध्ये आपण गुगल फॉर्म सर्क्युलेट केला होता, ज्यामध्ये शाळांनी आपली नाव नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये आपण एक कोऑर्डिनेटर टीचर म्हणून सुद्धा आपण रजिस्टर केलेलं आहे. कोऑर्डिनेटर टीचर म्हणजे शाळेतलं असे शिक्षक की जे बेसिकली
आमच्या टीमकडनं येणारी माहिती त्यांच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो. वेळोवेळी जे काही आपले अपडेट्स असतील कार्निवल संदर्भात किंवा शाळेचे काही कन्सर्न असतील कार्निवल संदर्भात, सो आमच्यासाठी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ज्यांना मी स्पोक टीचर म्हणतो ते हे समन्वयक शिक्षक असतील. तो समन्वयक शिक्षकांची जबाबदारी म्हणायला गेलो तर आपण जसं आपण म्हणतो की ही जी पूर्ण प्रोसेस असेल ज्याच्यामध्ये विद्यार्थी त्यांचे प्रोजेक्ट ड्राफ्ट सबमिट करणार किंवा त्याच्यातलं ते सिलेक्टेड त्यातले सॉर्ट आउट करणार, हे सगळं समन्वयक शिक्षकांनी बघायचं आहे. सो या समन्वयक शिक्षकांसाठी सुद्धा आपण मागच्या वर्षीपासून प्राइजेस आपण द्यायला सुरुवात केली आहे. तो ज्या विद्यार्थ्यांचे किंवा ज्या शाळांचे प्रोजेक्ट फर्स्ट 3 मध्ये येत आहेत त्या शिक्षकांना आपण फेलिसिटेट करतो. तो समन्वयक शिक्षक हे बेसिकली विद्यार्थ्यांसारखीच मेहनत घेतात म्हणून त्यांच्या मेहनतीला आपण तिथं एक एक टोकन ऑफ अप्रिशिएशन तिथं आपण देतोय. सो हे शिक्षक आपले सगळ्या माहितीसाठी बेसिकली आपले पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतील. त्यानंतर आपले ही जे सगळ्या NMMCच्या शाळा आहेत या शाळांमध्ये आपण बेसिकली क्लस्टरमध्ये त्यांना डिवाइड केलं आहे. जसं तुम्ही इथं बघताय की क्लस्टर 1, क्लस्टर 2, क्लस्टर 3, क्लस्टर 4 असे 10 क्लस्टर्स आपण एकूण बनवलेले आहेत. आणि या क्लस्टरमध्ये आपण प्रत्येकी 2 RP ह्या समन्वयक शिक्षकांसोबत काम करण्यासाठी म्हणजे जे काही मॉडेल डेव्हलप म्हणा किंवा मॉडेल प्रोजेक्ट सिलेक्शन म्हणा या सगळ्या गोष्टींसाठी आपण हे 2 RPs त्यांना दिलेले आहेत. आणि याची हा जो क्लस्टरचा जो फोटो आहे तो आम्ही आता चॅटबॉक्स मध्ये सुद्धा टाकलेला आहे. म्हणजे प्रत्येक शाळेला कळेल की हा आमची शाळा कुठे कोणत्या क्लस्टरमध्ये आहे आणि आमच्या क्लस्टरसाठी कोणते RPs बेसिकली असाइन केलेले आहेत. तो त्यांच्याशी संपर्क करून आपल्याला हवी असलेली मदत आपण तिथून मिळवू शकता. सो आपण इथपर्यंत जर पोहोचलो, आता याचा पुढचा टप्पा असणार आहे तर आपल्या प्रोजेक्टची नोंदणी म्हणजे विद्यार्थी त्यांचे ड्राफ्ट सबमिट करणार आहेत. सो प्रत्येक शाळा ही जास्तीत जास्त 3 ते 6 प्रोजेक्ट आपल्याला सबमिट करायचे आहेत. विद्यार्थ्यांना म्हणजे प्रत्येक ग्रेड मधून इयत्ता मधून 6वीचा 1, 7वी 1 आणि 8वी असे आपल्याला हे आपण थोडं कंपल्शन ठेवलंय जेणेकरून प्रत्येक इयत्तेला समान संधी मिळेल. सो कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 6 असे आपल्याला प्रोजेक्ट यामध्ये कार्निवलमध्ये सबमिट करायचे आहे. तत्पूर्वी आपण जसं इन्स्पायरसाठी प्रत्येक शाळांमध्ये आयडिया कॉम्पिटिशन घेतली होती तसं आपण शाळेमध्ये एक शाळास्तरीय आपण आयडिया कॉम्पिटिशन घेऊ शकतो ज्यामध्ये विद्यार्थी त्यांचे वेगवेगळे प्रोजेक्ट लिहून सबमिट करतील. त्यातले बेस्ट 6 प्रोजेक्ट ड्राफ्ट आपल्याला सबमिट करायचे आणि बेसिकली त्यातले कोणते प्रोजेक्ट आपल्याला पुढे पाठवायचे आहेत ओके याचा निर्णय बेसिकली आपण जे हे समन्वयक शिक्षक निवडले आहेत हे त्यांच्याकडून हे होणार आहे. निश्चितच त्यासाठी आमचे आर्टिस्ट तुम्हाला हेल्प करतील परंतु हे बेसिकली त्या शाळांचा हा डिसिजन असेल. शाळांनी ते प्रोजेक्ट ड्राफ्ट सॉर्ट आउट करणं त्यातनं 6 बेस्ट आयडिया सिलेक्ट करणं आणि ते सबमिट करणं हे समन्वयक शिक्षकांनी आपले हे जे प्रोजेक्ट लिहिलेले प्रोजेक्ट ड्राफ्ट बेसिकली या 2 थीम्स रिलेटेड असल्या पाहिजेत आणि यासाठी आपल्याला एक गुगल फॉर्म दिला जाईल जो आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. सेम असा हा गुगल फॉर्मची आपली लिंक पाठवली जाईल त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या डिटेल्स आणि प्रोजेक्ट ड्राफ्ट आपल्याला सबमिट करायचं आहे. यामध्ये आपल्याला अजून एक आहे की यावर्षी आपण थोडंसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स या गोष्टीवर आधारित आपण जाणार आहोत. सो विद्यार्थ्यांनी सुद्धा म्हणजे एंटायर त्यांचे जो प्रोजेक्ट ड्राफ्ट आहे तो बनवत असताना त्यांनी AI म्हणा चॅट जीपीटी जेमिनाय म्हणा सो यांची कशी हेल्प घेतली त्या संदर्भामध्ये त्यांचा जो रिसर्च वर्क आहे तो सुद्धा त्यांना इथं आपण यावर्षी सबमिट करायला सांगणार आहोत जेणेकरून त्यांनी बॅकग्राऊंड किती माहिती गोळा केली आहे किंवा बॅकग्राऊंड मध्ये त्यांनी किती मेहनत घेतली आहे ते ज्या वेळेला त्यांचं इव्हॅल्युएशन होणार त्यावेळेला त्यांच्यासाठी ते हेल्पफुल होणार आहे. सो तो एक पार्ट आपल्याला ह्या गुगल फॉर्मद्वारे आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. अशा ह्या सगळ्या आयडियाज सो मॅक्झिमम आम्ही असं विचार करतो की 250च्या आसपास आपल्या आयडियाज सगळ्या शाळांमधून जमा झाल्यानंतर त्यातील टॉप
90 प्रोजेक्ट आयटीएनची परीक्षकांद्वारे निवड होणार आहे. सो हे अजूनही आपल्या ड्राफ्ट वरच असणार आहे, अजूनही आपण प्रोजेक्ट बनवायला सुरुवात केलेली नसणार आहे. एकदा का हे 90 प्रोजेक्ट टॉप 90 जे प्रकल्प आहेत किंवा प्रोजेक्ट्स आहेत हे सिलेक्ट झाले की त्या प्रोजेक्ट आयडियांना डेव्हलप करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये प्रति प्रोजेक्ट ऑनोरियम अमाऊंट देणार आहोत. प्रति प्रोजेक्ट म्हणजे जसं हे अशासाठी म्हणतोय की प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये किमान 2 मुलं असणार आहेत. सो त्या 2 मुलांपैकी एका विद्यार्थ्याच्या अकाउंटवर ही होनोरियम अमाऊंट जमा केली जाईल, जी बेसिकली त्या प्रोजेक्टला डेव्हलप करण्यासाठी विद्यार्थ्यांना वापरायची आहे. ठीक आहे. सो ज्या वेळेला ही प्रोसेस चालू असेल त्यावेळेला आमचे आरपीज त्या शाळांमध्ये असतील आणि त्यावेळेला ते विद्यार्थ्यांना हेल्प करतील. आणि प्रोजेक्ट बनवताना शिक्षक समन्वयक शिक्षक ज्यावेळेला त्या विद्यार्थ्यांसोबत काम करतील त्यावेळेला निश्चितच आमचे आरपीज त्यांच्या कनेक्शन मध्ये असतील आणि वेळोवेळी त्यांना जी काही टेक्निकल हेल्प हवी आहे किंवा इतर कोणती मदत हवी आहे त्यासाठी ते तत्पर असतील. सो नेक्स्ट स्लाइड प्लीज मॅम. सो हे ज्या वेळेला टॉप 90 प्रोजेक्ट आपले तयार होणार आहेत त्यावेळेला हे तयार होत असताना आपण त्यांना विद्यार्थ्यांना ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन सुद्धा करणार आहोत की एसडीजी थीम काय आहे, त्याविषयी कसं प्रेझेंट करायचं आहे, आपलं सिनॉप्सिस कसं लिहायचं आहे किंवा प्रोजेक्ट सबमिट कसा करायचा आहे, या ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत किंवा जास्तीत जास्त प्रभावी सादरीकरण आपलं कसं होईल यासाठी किंवा आपला अजून प्रोजेक्टमध्ये टेक्निकल अजून काय ऍड ऑन करता येईल जेणेकरून आपला प्रोजेक्ट अजून चांगला वर्किंग होईल किंवा अजून बेटर वे तो काम करेल. या गोष्टींसाठी आपण अमेझॉन व्हॉलेंटियर्स कडून ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण सेशन घेणार आहोत. प्रोजेक्ट सादरीकरणाचा यावेळेला आपला एक नवीन इलेमेंट आपण या कार्निवल मध्ये ऍड केलेला आहे. सो प्रोजेक्ट सादरीकरण म्हणजे ज्या वेळेला बेसिकली विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट आपला एक्सप्लेन करायचा आहे ते कोणत्या पद्धतीमध्ये केलं पाहिजे, म्हणजे आपल्या राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा होत असताना ते विद्यार्थी कसे करतात जेणेकरून त्यांना त्याचा बेनिफिट मिळतो रिझल्ट मध्ये. सो त्या टेक्निक्स आपण ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून या 90 निवडलेल्या प्रोजेक्टच्या विद्यार्थ्यांसोबत करणार आहोत. असे हे 90 प्रोजेक्ट मधून हे जे 90 टोटल टॉप 90 प्रोजेक्ट आहेत हे आपण वेगवेगळ्या 3 क्लस्टर मध्ये मिनी सायन्स कार्निवलच्या स्वरूपामध्ये प्रेझेंट करणार आहोत. विद्यार्थी 3 वेगवेगळ्या मिनी सायन्स कार्निवल मध्ये म्हणजे वेगवेगळे आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचे 3 क्लस्टर केले जातील. या 3 वेगवेगळ्या ठिकाणी तिथले विद्यार्थी हे 90 प्रोजेक्ट 30-30-30 यामध्ये प्रेझेंट करतील. तिथं परीक्षकांद्वारे त्याच्या सादरीकरणाचं मूल्यांकन केलं जाईल आणि त्यामधून फायनल 20 प्रोजेक्ट हे निवडले जातील. आता हे फायनल 20 प्रोजेक्ट निवडलेले आपल्या जो मुख्य कार्यक्रम होणार आहे 20 फेब्रुवारी रोजी त्यावेळेला आपल्या मुख्य कार्यक्रमामध्ये हे 20 प्रोजेक्ट त्यांचे विद्यार्थी त्याला शोकेस करतील. ज्या वेळेला फेब्रुवारीमध्ये आपला हा सायन्स कार्निवलचा मुख्य कार्यक्रम होणार आहे त्यावेळेला त्या कार्यक्रमस्थळी हे जे स्टुडंट्स आहेत जे टॉप 20 मध्ये आलेले आहेत ते आपले प्रोजेक्ट त्या कार्निवल मध्ये घेऊन येतील आणि कार्निवल मध्ये आणून ते तिथं ते रिप्रेझेंट करतील. या कार्निवल मध्ये बेसिकली आपले 2 नवीन इलेमेंट्स जसं मी मगापासून म्हणतोय तर 2 नवीन घटक आपण यावर्षी यामध्ये जोडलेले आहेत. एक तर आहे की आपण यावर्षी विद्यार्थ्यांसाठी रोबोरेस हा एक फॅक्टर घेऊन आलो आहे जिथं प्रत्येक शाळांमध्ये म्हणजे जसं कार्निवलचा आपला जर्नी स्टार्ट झालाय रोबोरेस सुद्धा आपली त्याचबरोबरीने सुरू होणार आहे, ज्यामध्ये प्रत्येकी शाळांमध्ये आपण रोबोरेस मधून काही निवडक विद्यार्थी म्हणजे सगळ्याच विद्यार्थ्यांसोबत घेणार पण त्यातले काही निवडक विद्यार्थी आपण ऍक्च्युअल कॉम्पिटिशन मध्ये शाळांना रिप्रेझेंट करण्यासाठी घेणार आहोत. सो असे रोबोरेसचे सुद्धा राऊंड होणार आहेत आणि फायनल इव्हेंटसाठी अशा रोबोरेस मधील आलेले विद्यार्थी तिथं त्यांची कॉम्पिटिशन होणार आहे. तसेच सोबतच आपण दरवर्षीप्रमाणे जी क्विज कॉम्पिटिशन घेतो ती सुद्धा कॉम्पिटिशन आपण क्विज कॉम्पिटिशन यावर्षी करत आहोत. साइड बाय साइड काही विद्यार्थी प्रोजेक्ट मध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवणार आहेत, काही विद्यार्थी रोबोरेस मध्ये दाखवणार आहेत, काही विद्यार्थी क्विज कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा
पार्टिसिपेट करणार आहे. अजून एक नवीन यामध्ये घटक आहे. तर जसं दरवर्षीप्रमाणे आपण हे जे फायनल प्रोजेक्टचे जे विद्यार्थी असायचे ते त्यांच्या त्यांच्या स्टॉल्समध्ये ज्युरीजना त्यांचं प्रोजेक्ट प्रेझेंट करायचे. पण यावर्षी आपण तसं न करता विद्यार्थ्यांना थोडंसं अजून त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्टअप व्हावा, त्यांचं कम्युनिकेशन स्किल अजून एनहान्स व्हावं, यासाठी आपण एक वेगळ्या पद्धतीने इथं जाणार आहोत. सो हे जे 20 प्रोजेक्टचे जे विद्यार्थी आहेत हे त्यांचं सादरीकरण आपला जो स्टेज असणार आहे त्या स्टेजवर जाऊन करणार आहेत आणि तिथं त्यांचं मूल्यांकन होणार आहे. सो त्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांचं कम्युनिकेशन अजून कसं चांगलं होईल याच्यावर बेसिकली आपण शाळा म्हणून थोडासा फोकस करणार आहोत. सो यासाठी बेसिकली आमचे आरपी सुद्धा तुम्हाला हेल्प करणार आहेत. पण त्यासाठी आम्हाला समन्वयक शिक्षकांची सुद्धा मदत मोलाची ठरणार आहे. सो हे 20 प्रोजेक्ट कार्निवलमध्ये स्टेजवर रिप्रेझेंट करतील, ज्याचं इव्हॅल्युएशन आपल्या परीक्षकांद्वारे होणार आहे. सो हे आपले काही अवॉर्ड आणि रिकॉग्निशन आहेत. यावर्षी सुद्धा आपले कार्निवल मधील जे प्रोजेक्ट्स आहेत त्यातील बेस्ट 3 जे विनर्स असतील, प्रोजेक्ट 1 विनर, प्रोजेक्ट 2nd विनर, प्रोजेक्ट 3rd विनर, त्यांना आपण सर्टिफिकेट्स, मेडल्स, ट्रॉफी आणि एक्साइटिंग प्राइजेस देतोय आणि शाळेसाठी सुद्धा एक वेगळं सर्टिफिकेट आणि प्लाक देतोय. तसेच एक पॉप्युलर चॉईस अवॉर्ड आपण दरवर्षी अनाऊन्स करतो, ज्यामध्ये वेगवेगळ्या शाळांमधून भेटीसाठी आलेले विद्यार्थी तिथं वोटिंग करतात आणि वोटिंगद्वारे ज्या प्रोजेक्टला सगळ्यात जास्त वोट मिळालेले आहेत त्या प्रोजेक्टला आपण ऍज अ पॉप्युलर चॉईस अवॉर्ड म्हणून तिथं आपण त्यांना सर्टिफिकेट्स आणि प्राइजेस देतो. त्यानंतर क्वीज मध्ये सुद्धा आपण 3 विनर काढणार आहोत, ज्यांना गोल्ड, सिल्वर, ब्रांज असे मेडल दिले जातील, ट्रॉफी दिली जाईल, शाळेला सुद्धा सर्टिफिकेट आणि प्लाक मिळेल. त्यानंतर रोबो रेस मध्ये सुद्धा आपण 3 विनर काढणार आहोत, ज्यांना मेडल, सर्टिफिकेट आणि शाळेला सुद्धा सर्टिफिकेट आणि प्लाक अशा एकंदर स्वरूपामध्ये आपण विद्यार्थ्यांचा गौरव करणार आहोत. सो ही अशी ओव्हरऑल आपली या वर्षी सायन्स कार्निवलची जर्नी असणार आहे आणि आम्ही आपल्याला आश्वासित करू इच्छितो की यावर्षी सुद्धा एक नवीन आणि एक वेगळा असा अनुभव सर्व शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळेल. या पद्धतीने आम्ही तयारी करत आहोत. त्यासाठी ऍज अ शाळा, ऍज अ कोऑर्डिनेटर टीचर, ऍज अ प्रिन्सिपल किंवा ऍज अ स्टुडंट म्हणून आम्हाला तुमच्याकडून त्या सहकार्याची अपेक्षा आहे. सो जास्त वेळ घेत नाही, इथे मी माझं ही जी जर्नी आहे इथं अशा पद्धतीने आपण प्रोसेस फॉलो करणार आहोत. टीचर्स तुम्हाला जर काही किंवा प्रिन्सिपल्स म्हणून तुम्हाला काही जर क्वेरीज, काही क्वेश्चन्स असतील तर ते आपण इथं थोडेसे रिझॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. येस, सो प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी ओपन आहे शिक्षकांसाठी. हॅलो सर, मी 74 म्हणून बोलते, परदेशी मीनाक्षी माझं. मला एक विचारायचं होतं की तुम्ही आता जेव्हा सांगितलं की काही विद्यार्थ्यांची वेगवेगळी स्पर्धा, तर ते फक्त त्याच्याबद्दल थोडं विचारायचं होतं मला. जसं तुम्ही बोलले की क्विजचे असतील किंवा जे म्हणजे वेगवेगळे तुम्ही जे डिवाइड केले 3 याच्यामध्ये, त्याची थोडी माहिती होती, बाकी ते समजलं नाही सर अच्छा, मला. ओके. सो बेसिकली आपण असं ट्राय करतो की हा जो सायन्स कार्निवल आहे यामध्ये सगळ्याच विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट करावं. ओके, सो हा आमचा मुख्य उद्देश आहे की जसं सगळे बऱ्याच शाळांमध्ये कसं असतं की ठराविक विद्यार्थीच सगळ्या कॉम्पिटिशन्स मध्ये जातात, त्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांना तो अनुभव घेण्याची संधी मिळत नाही. सो आम्ही थोडंसं असं एम करतोय की कार्निवलसाठी जे प्रोजेक्ट सबमिशन आहेत त्यामधील जर विद्यार्थी वेगळे आहेत तर आपण क्विज साठी काही वेगळे विद्यार्थी आपण निवडूयात, जेणेकरून त्यांना सुद्धा एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळेल, एक वेगळा अनुभव मिळेल. सोबतच रोबो रेस साठी सुद्धा जर आपण वेगळे विद्यार्थी निवडले, सो मॅक्झिमम विद्यार्थ्यांना या गोष्टींमध्ये संधी मिळेल, एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळेल जिथे ते स्वतःतील कौशल्य जे आहेत, स्किल्स जे आहेत ते आपल्याला दाखवू शकतात. अदरवाईज ते फक्त लिमिटेड होऊन जातं काही ठराविक विद्यार्थ्यांपुरतं. सो एक थोडासा आमचा प्रयत्न आहे की सगळ्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग दाखवावा, कारण आम्ही असा विश्वास ठेवतो की सगळ्या मुलांमध्ये ती क्वालिटी आहे, सगळे मुलं ते करू शकतात, फक्त त्यांना एका योग्य संधीची गरज आहे, जी संधी आम्ही इथं या वेगवेगळ्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून त्यांना देऊ इच्छितो. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. येस.
बाकी शिक्षक किंवा प्रिन्सिपल्स तुम्हालाही जर काही क्वेरीज डाऊट असतील तर प्लीज आपण त्या ऍड्रेस कराव्यात. आपण हे जे पूर्ण एंटायर सेशन आहे हे रेकॉर्ड केलेलं आहे. याची रेकॉर्डिंग लिंक आमचे जे क्लस्टर आरपीज आहेत ते आपल्यासोबत शेअर करतील. सो जरी एखादे शिक्षक उशिराने जॉईन झाले असतील किंवा काही शिक्षक काही कारणामुळे जॉईन करू शकले नसतील तर त्यांच्यासाठी सुद्धा ही रेकॉर्डिंग एक थोडासा हेल्पफुल असेल अशी आम्ही खात्री बाळगतो. आणि त्यानंतरही समजा म्हणजे आताच नव्हे तर पुन्हा कधीही याच्यानंतर तुम्हाला जर काही क्वेरीज जाणवत असतील किंवा काही क्वेश्चन्स आले असतील तर निश्चितच तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. आम्ही नेहमीच तुमच्या हेल्पसाठी मदतीसाठी तत्पर आहोत. एकंदर हा कार्निवल रोमांचकारी कसा होईल, मुलांना यातून नवीन काय शिकायला मिळेल यासाठी नेहमीच आम्ही प्रयत्न करतोय. अजूनही आपण 5 मिनिटं थोडं घेऊयात जेणेकरून नवीन शिक्षकांना काही क्वेश्चन्स असतील तर आपण ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. मीनवाईल टीम आमच्या LLF टीम मधून सुद्धा जर थोडा काही माझ्याकडनं पॉईंट मिस आउट झाले असतील आणि जे आपल्याला वाटत असेल की आपण ते तिथे ऍड्रेस केले पाहिजे तर प्लीज तुम्ही ते ऍड ऑन करू शकता. ठीक है. आई होप सर यस यस एनीवन. नहीं सर, सभी पॉइंट कवर हो गया. ठीक आहे. सो आय होप की आजच्या सेशनमुळे आपल्याला एक थोडंसं क्लिअर व्ह्यू आला असेल की एक्झॅक्टली यावर्षी कार्निवल आपलं कसं होणार आहे. मी पुन्हा एकदा सगळ्या शिक्षकांचं, प्रिन्सिपल, टीचर, सर यांचं धन्यवाद करू इच्छितो की त्यांनी वेळात वेळ काढून ही मीटिंग जॉईन केली आणि आम्हाला सहकार्य केलं ही प्रोसेस सांगण्यासाठी. सो थँक्यू वन्स अगेन. थँक्यू फॉर जॉईनिंग. आपण कॉल ड्रॉप करू शकता. शिक्षकांना विनंती आहे की मीटिंग संपलेली आहे, आपण मीटिंग लीव करू शकता.